हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय आहे साबुदाण्याचे पळीपापड, तेही उपवासाला चालतील असे. हे पळीपापड बनवण्यासाठी मी एक थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे. नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं हे पापड बनवलेले आहेत. खूप सोपे आहेत बनवायला, खूप टेस्टी लागतात, अगदी जिभेवर विरघळतील इतके खुसखुशीत होतात आणि इतके हलके होतात हे पापड. तर एक वेळ नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर बघूया हे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते. हे पापड बनवण्यासाठी इथं मी एक पेला साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजे जवळपास अर्धा किलो इतका साबुदाणा मी इथं घेतलेला आहे. हा साबुदाणा आता आपल्याला मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालायचा आणि एकदम बारीक होईल असं वाटून घ्यायचं. जितकं शक्य तितकं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. कोरडंच वाटायचं आहे. याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. तर हा साबुदाणा आता मी मिक्सरला चांगला वाटून घेतला, बघू शकता. थोडेसे जाडसर कण राहिले तर काही हरकत नाही, कारण साबुदाणा लवकर बारीक होत नाही. तर थोडेसे राहिले तरी चालतील. आता गॅसवर एक मोठं भांडं घेतलेलं आहे. शक्यतो जाड बुडाचं भांडं घ्या. या जाड बुडाच्या भांड्यामध्ये जितका आपण साबुदाणा घेतलेला होता तितकाच मोजून पाणी घ्यायचं आहे. तर एक पेला साबुदाणा घेतलेला होता, म्हणून मी इथं 4.5 ते 5 पेला इतकं पाणी घेते. कोणत्याही एका भांड्यानं तुम्ही साबुदाणा मोजून घ्या आणि तितकंच पाण्याचं प्रमाण घ्या, म्हणजे अजिबात रेसिपी बिघडणार नाही, चुकणार नाही. तर इथं बघा, मी जवळपास 4.5 पेला पाणी इथं घेतलेलं आहे. जर पाणी कमी पडलं तर आपण वरून दुसरं घेऊ शकतो. आणि दुसऱ्याच बाजूला एक पेला पाणी मी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता या घेतलेल्या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता याच्यावरती झाकण लावून हे पाणी चांगलं गरम होण्यासाठी सोडून देऊया. हे पाणी आता गरम होतंय तोपर्यंत आपण इथं बघा 2 छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत मी. या वाट्यामध्ये थोडासा फूड कलर घातलेला आहे. अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी, अगदी 2 ते 3 चिमट इतकाच फूड कलर मी इथं घेतलेला आहे. यामध्ये आता चमच्याभर पाणी घालायचं आणि तो फूड कलर आपल्याला तयार करून घ्यायचा. त्याबरोबर इथं दुसरा एक वाटी भरून साबुदाणा मी भिजत घातलेला आहे. साबुदाणा चांगला भिजलेला आहे आणि आता या कलरमध्ये थोडंसं पाणी घालून हे दोन्ही कलर आपण तयार करून घेऊया. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण असं केल्यामुळं पापड दिसायला खूप छान दिसतात आणि खायला पण टेस्टी लागतात. त्या कलरमुळं पापडांच्या चवीमध्ये काही फरक नाही पडणार, पण दिसायला खूप छान दिसतात. थोडेसे वेगळे वाटतात पापड. तर आता हे दोन्ही कलर तयार आहेत. आपला साबुदाणा देखील भिजलेला आहे चांगला. हा आपण भिजवून घेतलेला साबुदाणा होता, तो 2 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये काढून घेतला आणि त्यामध्ये हे दोन्ही कलर मी घालून मिक्स करून घेते. पूर्ण या साबुदाण्याला हे कलर लागले पाहिजेत असे मिक्स करून घ्यायचे. पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर ही स्टेप तुम्हाला करायची नसेल तर स्किप करू शकता. पण असं केल्यामुळं पापड खूप छान दिसतात दिसायला. तर आता बघा, पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तर आपण हा बारीक करून घेतलेला साबुदाणा आहे, तो सगळा साबुदाणा या गरम पाण्यामध्ये घालायचा. एका हाताने मिक्स करा, एका हाताने घाला, म्हणजे शक्यतो गुठळ्या होणार नाहीत आणि जर झाल्याच गुठळ्या तरी सहज मोकळ्या होतात. तर या पद्धतीनं हा साबुदाणा सगळा मी या पाण्यामध्ये घालून घेतला. आता यामधल्या गुठळ्या ज्या बारीक दिसतात त्या सगळ्या फुटेपर्यंत एकसारखं त्याला सतत ढवळत राहायचं. गॅसची फ्लेम कमी आहे सुरुवातीला. या गुठळ्या पहिला आपण सगळ्या मोडून घेऊया आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची. पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे, त्यामुळं हा घातलेला साबुदाणा लगेच घट्ट व्हायला, शिजायला सुरुवात होते. तर बघा, गुठळ्या मी काढून घेतल्या. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हा साबुदाणा सतत हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं. अगदी गॅसची फ्लेम मोठी केल्यानंतर 1-2 मिनिटानंतर बघू शकता, अगदी दाटसरपणा आलेला आहे, याला शिजायला सुरुवात झालेली आहे. आपण दुसऱ्या बाजूला एक पेला पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. त्या पाण्याची आपल्याला गरज लागेल. हे मिश्रण शिजेल तसं जास्तच घट्ट होतंय, तर आपण बाजूला ठेवलेलं पाणी यामध्ये घालून घेऊया. एक पेला मी पाणी बरोबर ठेवलेलं होतं. ज्या पेल्यानं आपण इथं साबुदाणा आणि पाणी घेतलेलं होतं, त्याच पेल्यानं एक पेला पाणी ठेवलेलं होतं. तर जसं गरज वाटेल तसं हे पाणी इथं ॲड करू शकता. मी जवळपास अर्धा पेला पाणी मी इथं घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करूया आणि पुन्हा आता गॅसची फ्लेम मोठी करून
एक 5 ते 6 मिनिटासाठी हे मिश्रण चांगलं शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम मोठी केल्यानंतर हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते बुडाला लागणार नाही. आणि बघा आता पूर्ण आपलं हे मिश्रण पारदर्शक दिसतंय, म्हणजेच आपलं हे पीठ चांगलं तयार झालेलं आहे. आणि या पिठाला एक छान अशी चकाकी देखील आलेली आहे. हे पीठ आपलं पापड बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालं. आता मी लगेच गॅसची फ्लेम बंद करते आणि हे पीठ थोडंसं थंड होऊ देऊया आणि त्यानंतरच आपण पापड बनवायला घ्यायचे. हे पीठ शिजवण्यासाठी म्हणाल तर एकूण 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागतो. फक्त 10 ते 12 मिनिटांमध्ये हे पीठ शिजून तयार होतं. तर आता मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद केली आणि आता हे पीठ थोडंसं थंड होऊ देऊया. तोपर्यंत इकडं एक प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे. हे पापड मी डायरेक्ट उन्हामध्ये घालते. उन्हामध्ये घातले तर पटकन सुकतील ते. तुम्ही सावलीत देखील घालू शकता, पण शक्यतो दिवसभर फॅन चालू असावा आणि 24 तासासाठी तसेच ते पापड राहू द्यावेत. तर आता उन्हामध्ये हे पापड घालते. पीठ थोडंसं मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आणि या पद्धतीनं या प्लास्टिकवर पळीनं हे पापड घालते. जास्त हे पसरवून घ्यायची गरज नाही, कारण ते कितीही जाड घातले तर जाड होणार नाहीत आणि ते पारदर्शकच होतील. सुकल्यानंतर खूपच पातळ होतील. तर त्यासाठी शक्यतो जास्त पातळ घालायची गरज नाही. तर हे पापड मी असे इथं घालून घेतले आणि जो आपण रंगीत करून घेतलेला साबुदाणा होता, तो साबुदाणा याच्यावरती असा थोडा थोडा मी पसरून पाहिजे तसा टाकून घेते. एका कलरचे करा, 2 कलरचे करा किंवा मिक्स कलरचे करा. हे पापड दिसायला खूप छान दिसतात आणि बनवायला देखील सोपे आहेत. तर या पद्धतीनं हे सगळे पापड मी इथं बनवून घेतले. आता हे पापड एक दिवस पूर्ण उन्हामध्ये सुकू द्यायचे. संध्याकाळच्या वेळी हे पापड उलटे करायचे, अलगद काढायचे आणि एखाद्या ताटामध्ये वगैरे पसरवून बाजूला काढून ठेवायचे आणि दुसरा दिवस पूर्ण दिवस उन्हामध्ये चांगले कडकडीत असे वाळवून घ्यायचे. म्हणजे ते परफेक्ट वाळतात, वर्ष 2 वर्षासाठी टिकतात. तर आता मी हे पापड वाळल्यानंतर कसे तयार झाले ते दाखवते. ते बघा, वाळल्यानंतर हे पापड किती मस्त दिसत आहेत दिसायला. अगदी पारदर्शक काचेसारखे आहेत आणि जे आपण रंग वापरलेले आहेत ते रंग देखील खूप छान उठून दिसतात. हे आपले पापड परफेक्ट तयार झाले. अर्धा किलो साबुदाण्यामध्ये जवळपास 50 ते 60 पापड तयार झाले. आता हे पापड तळून दाखवते. नेहमीप्रमाणेच गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. नेहमी जसे आपण सांडगे पापड तळतो तसेच हे पापड तळून घ्यायचे. अगदी सेकंदामध्ये हे पापड तळून तयार होतात. खूप छान टेस्टी, दिसायला आकर्षक असे हे पापड तयार झालेले आहेत. आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा हे पापड कसे वाटले ते. थँक्यू.